नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या सत्राचं नाव आहे सत्याचा तपास. ऍक्च्युली हे जे सत्र आहे ना, ह्याच्यामध्ये 4 भाग आहेत, त्यामुळे आपण 4 भागांमध्ये या सत्रावरती चर्चा करणार आहोत. पराग तांदळे सर माझ्याबरोबर आहेत, तुम्ही त्यांना ओळखतात. तुमचं सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर हे जे आपल्या अभ्यासक्रमाचं हे 10वं युनिट आहे, तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये ते दिसत असेल. आपण मॉड्यूल 2 मध्ये आहोत आणि सत्याचा तपास याबाबत आता आपण चर्चा करणार आहोत. पण मग पुढे जाण्यापूर्वी आपण गेल्या सत्रात काय चर्चा केली याचा थोडासा एक छोटासा आढावा घेऊया. आयुष्यात यश मिळवायचे असेल तर आपल्याला सत्य शोधण्याची गरज आहे का यावर आपण चर्चा केली. आणि जेव्हा आपण जीवनातील यश असे म्हणतो तेव्हा आपण विशेषतः आपला जो दुहेरी नैतिक हेतू आहे, तुम्हाला आठवत असेल, तो पूर्ण करण्याच्या बाबतीत बोलत असतो. मग सत्य शोधण्याच्या आपल्या प्रयत्नांशी त्याचा कसा संबंध आहे, आणि दुसरं म्हणजे आपण कोणतं सत्य शोधायला हवं यावर सुद्धा आपण चर्चा केली. आणि मग सत्याचा शोध घेण्यासाठी आपल्याकडे कोणती साधने किंवा कोणते मार्ग उपलब्ध आहेत त्यावर सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. मग या विविध मुद्द्यांवरती चर्चा केल्यानंतर आता या सत्रातील विषयावर चर्चा करण्यापूर्वी काही प्रश्नांचा विचार करूया. नम्रता आणि प्रांजळपणा, सत्य शोधण्यासाठी हे 2 गुण आवश्यक आहेत का? मला खात्री आहे की तुम्ही ते स्वीकाराल. पण हे जे 2 गुण आहेत ते दूषित होऊ शकतात का? आपली नम्रता, आपला प्रांजळपणा दूषित होऊन त्यांची शुद्धता गमावू शकतात का यावर आपल्याला विचार करायचा आहे. दुसरा प्रश्न म्हणजे स्वप्नांच्या माध्यमातून वैज्ञानिक शोध कसे लागले याबद्दल तुम्ही ऐकलं असणारच आहे. मग हे कसं घडलं? आणि तिसरा प्रश्न असा आहे की कोणत्या दूरदृष्टी जगण्यासाठी योग्य आहेत आणि त्या योग्य स्वप्नांची पूर्तता आपण कशी करू शकतो? आपली दृष्टी आणि आपले जीवनातील ध्येय किंवा आपले जे मिशन आहे हे खूप महत्त्वाचे पैलू आहेत, जे खरोखरच आपल्याला दिशा देतात, जे आपल्याला प्रेरणा देतात आणि आपल्याला सक्रिय जीवन जगण्यासाठी आणि सत्याचा शोध घेण्यासाठी आणि त्याचबरोबर नैतिक मूल्यांनुसार जगण्यासाठी आपल्याला प्रेरित करतात, आपल्याला उत्साह देतात. आपली विश्वव्यापी दूरदृष्टी तयार करणे हे एक अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे, जे आपण करू शकतो. आणि विशेषतः लहान वयात, म्हणजे तुम्ही विद्यार्थी म्हणून शिकत असताना आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी हीच वेळ आहे, जेव्हा खरोखरच एक अतिशय उदात्त दूरदृष्टी आपल्याला दिशा देईल, प्रेरणा देईल. जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीचा मनापासून शोध घेतो ना, तेव्हा आपण त्याचा अक्षरशः सगळीकडे त्याचा शोध आपण घेत असतो, अगदी भौतिक गोष्टींमध्ये. जसे की तुम्हाला मॉलमधून काहीतरी विकत घ्यायचं असतं आणि मला खात्री आहे की आपल्याला काय हवं आहे हे शोधण्यासाठी तुम्ही सर्व मजल्यांवरती जाता, खाली जाता, वर जाता, शक्य तिथे शोध घेता. त्यामुळे ती वस्तू मिळेपर्यंत आपण स्वस्थपणे बसत नाही. आता हेच तत्व आपण सत्याच्या शोधाबाबत लागू केलं पाहिजे. त्या पातळीची तीव्र इच्छा आणि उत्साह असायला हवा. नम्र आणि प्रामाणिक, प्रांजळ जे साधक असतात ना, ज्यांना हे सगळं हवं असतं, त्यांच्यासमोरच हे सत्य प्रकट होतं. हे लक्षात आपल्याला ठेवायला पाहिजे. आपल्या आवडीनिवडी आणि निराधार कल्पना बाजूला करायला तयार असणारी व्यक्ती, जो ढोंगीपणापासून मुक्त आहे, जो क्षमाशील आहे, जो इतरांची सेवा करू इच्छितो, असा एक व्यक्ती किंवा साधक आपण म्हणू शकतो, ज्याचे शरीर आणि मन स्वच्छ आहे आणि जे स्वतःवर नियंत्रण ठेवतो. सत्य शोधण्यास सक्षम होण्यासाठी हे सर्व आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आपला शोध प्रांजळ असायला हवा, हे लक्षात ठेवा. मग नैतिक सक्षमता या पहिल्या मॉड्यूलमध्ये आपण चर्चा केलेले सर्व गुण आणि अभिवृत्ती आठवा, जे आपल्याला प्रांजळ होण्यासाठी आवश्यक आहे. अनेक मूल्य आणि गुणांचे सर्वोच्च स्थान आहे. मग सत्य शोधण्यासाठी नम्र आणि निस्वार्थ शोधाची गरज का भासते? कारण सत्य शोधण्यासाठी नम्र आणि प्रांजळ असणे का आवश्यक आहे याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि सत्याच्या शोधात आपली नम्रता आणि प्रामाणिकपणा कशामुळे दूषित होऊ शकते या प्रश्नावर आता तुम्ही तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत 2 मिनिटाची चर्चा करायची आहे आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया.
ग्रेट. तुमची छान चर्चा झालेली असणार आहे आणि तुम्ही तुमचे मुद्दे पण लिहिलेले असणार आहेत तुमच्या वहीमध्ये. तर आता मी परागजींना विचारू इच्छिते, या प्रश्नाबद्दल तुमचं काय मत आहे? येस मॅडम. तर इथे मला वाटते आपण एका नदीचे उदाहरण घेऊयात. ओके. नदी जशी उताराच्या दिशेने वाहते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तशीच ज्ञानगंगा देखील वाहते, ज्ञानी व्यक्तीकडून अज्ञानी व्यक्तीकडे. बरं. तर हे नम्रतेचे एक चांगल्या प्रकारचे उदाहरण होऊ शकते. म्हणजे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. म्हणूनच ज्याला ज्ञान हवे आहे अशा व्यक्ती एक प्रकारची ती नम्रता असायला हवी त्या व्यक्तीमध्ये. खरंच आहे, खरंच आहे. म्हणजे अगदी छान सांगितलं तुम्ही. म्हणजे तुम्ही नम्र असला तरच तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. म्हणजे ह्याचा अर्थ असा समजतो आहे की जर तुम्ही नम्र असाल तर तुम्ही प्रत्येक व्यक्तीकडून, प्रत्येक स्रोताकडून ज्ञान घेता. पण जर का तुम्हाला तुमच्या ज्ञानाचा गर्व वाटत असेल आणि तुम्ही हवेत उडत राहिला, असं जर आपण म्हटलं की मला सगळं माहिती आहे, तर मग ज्ञान तुमच्याकडे कसं येईल? येणारच नाही, कारण तुम्ही अगोदरच हवेत आहात, वरती उडत आहात. त्यामुळे तुम्हाला वाटेल की मग कोणतेच ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, कारण मला सर्वच माहिती आहे. बरोबर आहे? अगदी बरोबर. आणि जर तुम्हाला असे वाटते की मला सर्व माहिती आहे, तर तुमच्या मनाचे दरवाजे बंद होऊन जातात. म्हणून आपण जे नदीचं उदाहरण लक्षात ठेवले पाहिजे. अगदी सुंदर असं हे उदाहरण आहे. नम्रता हा पहिला आणि महत्त्वाचा गुण आहे जो माणसाने स्वतःमध्ये विकसित केला पाहिजे आणि जेणेकरून तो ज्ञान देखील प्राप्त करू शकेल. अगदी अगदी. तर मला ना इथे एक छोटीशी, म्हणजे काही अप्रतिम शिक्षकांची आणि विद्वान माणसांची उदाहरणं थोडीशी आठवत आहेत. जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलता तेव्हा तुमचं जे काही बोलणं असतं, तुमचं जे काही म्हणणं असतं, ते इतक्या लक्षपूर्वकपणे ऐकत असतात, जणू काही तुमच्याकडून त्यांना शिकायला मिळतंय असं ते दर्शवतात. ही खरं तर त्यांच्यात असलेली नम्रता आहे. त्यांच्याकडे कितीही ज्ञान असेल, खूप ज्ञान असेल, पण ते कधीच आपल्या ज्ञानाची अशी बढाई किंवा फुशारकी मारत नाही. उलट शांतपणे ते तुमचं ऐकत असतात. तुम्हालाही हा अनुभव आलाच असेल. होय, अगदी बरोबर. तसं पाहायला गेलं तर ही एक शिकण्याची अभिवृत्ती आहे. खरंच आहे. लर्निंग ॲटिट्यूड ज्याला आपण म्हणतो, शिकण्याची अभिवृत्ती ते त्यांच्याकडे बाळगत असतात. अगदी बरोबर. आणि अध्ययन, ज्याला आपण निरंतर अध्ययन असे म्हणतो, तर खरे तर हे नम्रतेचे एक प्रकारचे लक्षण आहे. तुम्ही म्हणालात जसे की एक ज्ञानी व्यक्ती तुमच्या बोलण्याकडे लक्ष देत असते, तुमच्या कृतीकडेही ते लक्ष देत असते. हो, अगदी बरोबर आहे. मग आता आपल्या सगळ्यांना असा एक छोटासा विचार करायचा आहे की आपली नम्रता आणि प्रांजळपणा कशामुळे दूषित होऊ शकतात. महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्याच नकारात्मक अभिवृत्तीबाबत आपण पहिल्या मॉड्यूलमध्ये पण चर्चा केलेली आहे आणि आता या दुसऱ्या मॉड्यूलमध्ये पण आपण बोलत आहोत, आणि तो म्हणजे आपला अहंकार. त्याच्याबद्दलची चर्चा तुम्हाला आठवत असेल. होय, नक्कीच. आपण पुन्हा एकदा अहंकाराविषयी या ठिकाणी बोलत आहोत, कारण ही जर अभिवृत्ती एखाद्या व्यक्तीमध्ये निर्माण झाली तर त्याची मनाची जी दारे आहेत ती बंद होऊन जातात एक प्रकारे. आणि आपण आपल्या जो अध्ययन क्षमतांना एक प्रकारे मर्यादा घालत असतो आणि आपण नवीन काहीतरी शिकायला देखील त्यामुळे तयार होत नसतो. मग समजून घ्यायला तयार नसतो, कोणाचं ऐकून घ्यायला देखील तयार नसतो. दुसऱ्या कोणाजवळ जर एखादं काही ज्ञान असू शकते, कदाचित आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहिती असू शकते, आणि जे आपल्या जवळ नाही ते स्वीकारायची आपली मग त्यावेळेस तयारी नसते. मग आपल्याला आपल्या आवडी निवडी, त्याचप्रमाणे ज्ञान संपादन करण्याच्या ज्या क्षमता आहे त्या प्रदूषित होत असतात. मग आधार नसलेल्या कल्पना जर मांडल्या गेल्या तर मी इथे आणखी एक नकारात्मक अभिवृत्ती या ठिकाणी जी म्हणू इच्छितो ती या ठिकाणी निर्माण होत असते, आणि ती सुद्धा अहंकाराचाच एक प्रकारचा भाग आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे नावलौकिक. ही आपल्या ज्ञानामुळे, आपल्या योगदानामुळे, कोणत्याही कारणाने असू दे, आपल्याला असे वाटते की मला सर्व माहिती आहे. बरोबर आहे, मी सर्वज्ञानी आहे. आणि जेणेकरून ज्ञान संपादनाचे जे मार्ग आहे ते आपणच बंद करून घेत असतो. खरंच आहे. आणि मग मीच सर्वांना चांगला, मीच बेस्ट आहे, अजून शैक्षणिक पात्रता, प्रदीर्घ अनुभव, या गोष्टी सुद्धा आपल्या प्रांजळपणा आणि नम्रतेला एक प्रकारे दूषित करू शकतात. आणि मग सत्याचा ज्यावेळेस आपल्याला तपास करायचा असतो, शोध घ्यायचा असतो, त्यावेळेस हे अडथळे निर्माण होत असतात. इथे आपण या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत. थँक्यू सो मच. कारण की आपण नम्रता आणि प्रांजळपणा या दोन गुणांबद्दल बोललो जे सत्य शोधण्यासाठी आवश्यक आहेत. केवळ शब्दात नाही तर कृतीत सुद्धा नम्रता आणि प्रांजळपणा असणे आवश्यक आहे. तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इथे आपला जो भाग 1 आहे या सत्राचा हा संपलेला आहे. आता पुढची जी चर्चा आहे ती पुढच्या सत्रात करूया. लगेचच भेटूया. धन्यवाद.